जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे UDID तुमचं जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ऑनलाईन किंवा UDID कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर अपडेट केलेलं असाल घर बसल्या, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुम्ही तुमचं नाव चेंज केलेलं आहे जे चुकलेलं होतं किंवा आधार नंबर अपडेट करत आहात, डेट ऑफ बर्थ अपडेट करत आहात किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ॲड्रेस आहे त्यासोबतच KYC केलेली आहे पण पेंडिंगच दाखवतं स्टेटस. तर हे कारण का आणि याचं सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. स्वावलंबन या वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपलं UDID नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी अपडेट करून जवळपास 6 महिने 7 महिन्याच्या वरती झालेलं आहे पण अजूनही जिल्हा रुग्णालयाकडून संबंधित अप्रूव्हल येत नाही आहे. म्हणजे तुमचं जे अपडेशन केलेलं होतं, तुम्ही अपडेट केलेली होती गोष्ट ते अजूनही अप्रूव्ह झालेली नाही किंवा त्या बदल झालेला नाही. तर याचं कारण असं आहे की मित्रांनो, तुम्ही अपडेट करता पण जो संबंधित सिव्हिल हॉस्पिटल असतं जिथं तुमची ही अपडेटची रिक्वेस्ट गेलेली असते तिथून त्यांच्याकडून अप्रूव्ह केलेलं नसतं, म्हणून ते अप्रूव्ह झालेलं नाही. याला काही निश्चित कालावधी नसतो. जर तुम्ही आज अपडेट केला तर उद्याही ते अपडेट होऊ शकतं जर त्यांनी ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर त्यांच्या स्तरावरून. पण ते तर सहसा केलेलं दिसत नाही आहे. भरपूर दिव्यांग बांधवांचे प्रश्न आहेत की माझं अपडेट करूनसुद्धा हे अप्रूव्हल येत नाही आहे. तर याच्यासाठी एकच ऑप्शन आहे तुम्हाला, ते मी सांगणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी अपडेट करायच्या ते घर बसल्या करा, रिक्वेस्ट करा, रिसिट घ्या, तुमचं UDID कार्ड घ्या आणि संबंधित सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, त्यांना ते दाखवायचं आहे रिसिट तुम्ही रिक्वेस्ट टाकलेल्या किंवा UDID कार्ड नंबर जरी टाकलं तर ते लॉग इन करून बघतात आणि तिथं रिक्वेस्ट तुमची ॲक्सेप्ट केली जाते. कारण असं भरपूर वेळा, कारण मी स्वतःच रिक्वेस्ट टाकून अपडेटची ज्या गोष्टी मी अपडेट करायला टाकलेले होते ते होते, नाव चेंज करायला टाकलेलं आहे, त्यासोबतच आधार नंबर टाकलेलं होतं. अशा आणखीन काही गोष्टी आहेत, ॲड्रेस म्हणा, जे ह्या असतील तुम्हाला अपडेट करायचे ऑप्शन आहेत ते अपडेट केलेले पण अप्रूव्ह नाही झालेले, पेंडिंग दाखवत आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं अप्रूव्ह करून भेटतील ऑन द स्पॉट. तर त्यासाठी वेट करायचं असेल तर वेट करू शकता, पण केव्हा ते अप्रूव्ह करतील घर बसल्यास सांगता येणार नाही. त्याच्यामुळं घरी बसून फायदा नाही आहे तुमचा. तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत मान्यता प्राप्त, जिथं दिव्यांग कार्ड मिळतात, चेकअप केलं जातं मेडिकल, तर तिथं जाऊन तिथे एक विभाग आहे ऑपरेटिंग विभाग, तिथून तुम्हाला सर्टिफिकेट अपडेट करून दिलं जातं. तिथं रिक्वेस्ट त्यांना सांगायचं की हे या गोष्टी मी रिक्वेस्ट केलेल्या आहेत अपडेटच्या, ते अपडेट करून त्याला ॲक्सेप्ट करा. डॉक्युमेंट पाहिजे असतील तर डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे, जे अपडेट केलेले त्याचे प्रूफ म्हणून एक एक झेरॉक्स. तर तिथून तुम्हाला सर्व गोष्टी अपडेट करून दिल्या जातील ऑन द स्पॉट. लगेच 2 ते 3 मिनिटात अपडेट केलं जाईल. पण आत्ता जर तुम्ही घर बसल्या रिक्वेस्ट केलेली आहे पण ते सांगताच येत नाही कधी ॲक्सेप्ट करतील. काही हॉस्पिटल जिल्ह्याचे लगेच ॲक्सेप्ट करतात 2 ते 3 दिवसामध्ये, काही 1 महिन्यामध्ये करतात, काही 2 महिन्यामध्ये करतात, तर काही हॉस्पिटल 6 महिन्यामध्ये करतात. तर आता मी केलेली रिक्वेस्ट होती ती 6 महिन्यापेक्षा जास्त झाली होती. म्हणजे जिल्हा रुग्णालयाकडून काही रिस्पॉन्स न आल्यामुळे मी स्वतः जाऊन तिथं त्यांना सांगितलं आणि रिक्वेस्ट जी केली ते अप्रूव्हल करून घेतलेलं आहे. माझा आधार नंबरची रिक्वेस्ट केलेली होती, तर झालेलं आहे. तुम्हाला आता तेच सांगतो मी, ऑप्शन असा आहे की तुम्ही रिक्वेस्ट करा घर बसल्या, काहीच हरकत नाही. थोडे दिवस वाट बघा, 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना. जर नाहीच झालं तर तुम्ही जिथं UDID कार्ड वगैरे बनवलेलं आहे ज्या जिल्हा रुग्णालयात, तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व अपडेट करून घ्यायचे आहेत. मेडिकल चेकअप केलं जाणार नाही. जर तुमचे ऑलरेडी मेडिकल चेकअप करून UDID सर्टिफिकेट काढलेलं असाल, ऑनलाईन निघत असेल UDID कार्ड सर्टिफिकेट, तर तुमचं परत मेडिकल चेकअप केलं जाणार नाही. डायरेक्टली सर्टिफिकेट अपडेट करून मिळणार आहे तुम्हाला, ते पण फ्रीमध्ये. तर एक महत्त्वाची माहिती होती दिव्यांग बांधवांसाठी की त्यांना माहीत असल्याच पाहिजे या गोष्टी. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.